येऊ मी? काही कळलं तर मला लगेच कळव. काळजी करू नको. बाय. ज्योती, मला वाटतं मी विनीला फोन करून सगळं सांगावं. नको रे. म्हणजे हे बघ, ते आत्ता हनीमूनला गेलेत तिथे. आत्ता त्यांना हे सगळं कळलं तर खूप धक्का बसेल त्यांना. हो, पण ती इकडे आल्यानंतर तिला कळलं तरी सुद्धा धक्का बसेलच ना. हो, पण तेव्हाचं तेव्हा बघूया ना. आत्ता कुठे त्यांच्या संसाराला सुरुवात झाली आहे. कसं आहे माहिती आहे, उगाच त्यांच्या सुखात मिठाचा खडा पडल्यासारखं होईल. असं नको व्हायला. ज्योती, विनी परत आल्यावर तिला हे सगळं कळलं ना तर ती खूप अपसेट होईल आणि ती आपल्यालाच विचारेल की मला हे फोन करून सगळं का नाही सांगितलं. मान्य आहे मला, पण समजा आपण तिला आत्ता सांगितलं, ती लगेच परत आली तरी काय होणार आहे? म्हणजे पप्पा सापडणार आहेत का? नाही ना. म्हणूनच मी म्हणते, त्या दोघांना इथे परत येऊ देत, मगच आपण काय ते ठरवूया. तुला माहिती आहे, ही गोष्ट मी माझ्या डॅडींनाही नाही सांगितली आहे. कसं आहे माहिती आहे, आपल्या घरातल्या गोष्टी या आपल्याच घरात राहू दे. हो ना? येऊ मी? ज्योती, खरंच तू किती चांगली आहेस, पण तरी सुद्धा मुक्ताचा विचार माझ्या मनातून का जात नाहीये? का मी तुझ्या जवळ येऊ शकत नाही? काय रे? थँक्स ज्योती. येतो. कशी आहेस? ए, तू कुठून बोलतेयस? घरून बोलतीये. म्हणजे तुम्ही हनीमूनला जाणार होतात ना? मुक्ता, मला तुझ्याशी जरा महत्त्वाचं बोलायचं होतं. तू इथे येशील? म्हणजे प्लीज. ठीक आहे, आज दिवसभरात केव्हा तरी येऊन जाईन. ओके? थँक्स. बाय. काय झालं बाबा?
आई ओके? मी चालवू का गाडी? लहानपणापासूनच दिवाकर असा होता. जरा कुठे आमचं भांडण झालं की चिडायचा, रागवायचा आणि कुठल्या तरी कोपऱ्यात लपून बसायचा. सगळ्यांचा जीव जायचा त्याला शोधेपर्यंत. आबा, दिवाकर काका नक्की सापडेल. आपण पोलीस कंप्लेंट केली आहे ना? आय एम शुअर तो नक्की सापडेल. पण हेही खरंच आहे रे की आपण सगळे खूप बोललो त्याला, तेही सगळ्यांसमोर. मानचं बोलणं त्याला सर्वात जास्ती लागलं असणार. बाबा, दिवाकर काका किती चुकीचं वागला. जस्ट इमॅजिन, गोवर्धन काकांनी जर पोलीस कंप्लेंट केली असती तर गडकरी आणि काका दोघांनाही जेलमध्ये जावं लागलं असतं. नाही रे, तो वागला हे नक्कीच चुकीचं आहे, प्रश्नच नाही. कोणालाही राग आला असता. पण त्याच्या डोळ्यातला पश्चाताप खरा होता रे. मी ओळखतो ना त्याला लहानपणापासून. खरा होता पश्चाताप. बाबा, रिलॅक्स, सगळं काही ठीक होईल. तुम्ही प्लीज इकडे बसा, मी चालवतो गाडी. नाही, नको. ही आमची बेडरूम. वाव, बस ना. विनी, खरंच तुमचं घर खूप मस्त आहे आणि तुझी रूम तर खूप छान आहे. सुशांतचा चॉईस खूप मस्त दिसतोय, हो ना? कोण जाणे, पण मधुराची टेस्ट खूप चांगली आहे. खूप छान आहे ती. बोलकी आहे, मोकळी आहे, एकदम फ्रेंडली आहे. चला, म्हणजे नवीन घरात तुला लॉस्ट एकटं वाटत नाहीये तर. मला सांग, पप्पा कसे आहेत? म्हणजे मी अचानक इथे लग्न करून आले, त्यांनी फार मनाला नाही ना लावून घेतलं? ठीक आहेत ना ते? आता हिला मी कसं सांगू? हिचं आत्ताच लग्न झालंय आणि काका घर सोडून गेले, तसं कसं सांगू तिला मी? सगळं ठीक आहे विनी. तू मला सांग, सुशांत कसा आहे? घरात तरी तुझ्याशी मोकळेपणाने बोलतो? ऑफकोर्स तू त्याला बोलायचा चान्स दिलास तर बोलणार ना? काय विनी, काय झालं? ऍक्च्युली मुक्ता, मी हेच बोलायला तुला इथे बोलवलं होतं. सुशांत माझ्याशी खूप विचित्र वागतो ग. म्हणजे काही वाईट बोलला का तुला? तुला त्रास देतोय का तो? नाही, तसं नाही, पण
आम्ही अजून जवळच आलो नाही आहोत मुक्ता. काय? आम्ही हनीमूनला जाणार होतो तर तो अचानक गोव्याला निघून गेला. तिकडनं परत आलो तर ऑफिसमध्येच गुंतलं. मी त्याच्याशी खूप बोलायचा प्रयत्न केला, त्याचा प्रॉब्लेम समजून घ्यायचा प्रयत्न केला, पण तो काही बोलतच नाही. मला सांग, सागर तुझ्याशी असाच वागतो? मला सांग, सागर तुझ्याशी असाच वागतो? सागर तर सारखा माझ्या मागे मागे असतो. मला कधीच तो एकटा सोडत नाही. हो ना. नाहीतर हा बघ, मला खूप भीती वाटते मुक्ता. आय फील देयर इज समथिंग रॉंग विथ हिम. विनी, हे बघ, तू असे कन्क्लुजन्स काढून मोकळी होऊ नकोस. आणि संसारात पडल्यावरती सर्वात पहिली गोष्ट जी शिकायची असते ना, ती म्हणजे पेशन्स. सुशांत गोव्याला गेला, त्याच्या मागे त्याचं नक्की काहीतरी जेन्युइन कारण असेल. नाहीतर तुझ्यासारखी गोड बायको सोडून कोण का जाईल? हा मुक्ता, पण त्याने जे कारण मला सांगितलं ना, ते पटण्यासारखं नाहीये. म्हणजे एरवी तो माझ्याशी खूप छान वागतो, आम्ही खूप गप्पा मारतो, बाहेर फिरायला जातो, तो माझ्यासाठी गिफ्ट्सही आणतो. पण बघ विनी, तू स्वतःच मला सांगतेस म्हणजे बघ, असाच धीर ठेव, त्याच्याशी गोड बोल, त्याच्यावरती विश्वास दाखव, आणि त्याचा खरा प्रॉब्लेम काय तो समजून घे. आय एम शुअर सगळं ठीक होईल. मे बी शुअर राईट. थँक्यू सो मच. तुझ्याशी बोलल्यावर खूप रिलॅक्स्ड वाटतंय. थँक्स. डोंट वरी. हॅलो. राकेश सापडले पप्पा? नाही ग मामा, आम्ही सगळीकडे शोधतोय, पोलिसही शोधतायत. मामा, पप्पा नाही सापडले अजून, कुठेच नाही. कुठेच नाही? अरे मग तुम्ही लोक करताय काय? तिथे पोलीस शोधतायत, तुम्ही सगळे इतके जण मिळून शोधताय, आणि तुम्हाला साधे तुमचे पप्पा सापडून आहेत? ऍक्च्युली माझं डोकं खूप दुखतंय. तू झोप. गुड नाईट. लेट्स बी फ्रेंड्स.
ठरवलंस म्हणजे आपण हनीमूनला कुठे जायचं? मी आलोच. पाण्याची बाटली घेऊन येतो. आमचं लग्न होऊन इतके दिवस झाले. संसार सुरू होणं, पती पत्नी एकत्र येणं, ह्या गोष्टी तर लांबच. सुशांत माझ्या जवळ येण्याचा प्रयत्नही करत नाहीये. बरं, अशा वेळी मी काय करायचं? मी पुढाकार घेऊ, पण ते त्याला आवडेल का? की त्याला भलताच काहीतरी संशय येईल. सगळंच फार विचित्र आहे. कोणाला सांगायलाही लाज वाटते मला. पण मग मला कळत नाहीये सुशांतने हे लग्नच का केलं? त्याच्यावर जबरदस्ती तर झाली नसेल. हॅलो. गोवर्धन प्रभू, झालं बरं का तुमच्या मनासारखं. अगदी तुम्हाला हवं होतं ना तसंच झालं. दिवाकर घर सोडून गेले. खूप आनंद झाला असेल ना ऐकून? बोला बोला ना. गोवर्धन 24 तास उलटून गेलेत. दिवाकर नाही घर सोडून. अजून घरी आलेले नाहीयेत ते. छान वाटलं असेल ना ऐकून? काय हो? अरे काय बोलताय तुम्ही? मी तुमच्या घराबद्दल कधी वाईट चिंतलो नाही, चिंतणार पण नाही. तर कुणी ऐकलं ना तर खरंच वाटेल हा गोवर्धन. हे बघा गोवर्धन, तुम्ही इतरांना गुंडाळून ठेवलंय, मला नाही. And let me tell you once and for all, मिस्टर गोवर्धन प्रभू, जर माझ्या नवऱ्याला काही झालं ना तर मी मेघना सरदेसाई तुम्हाला सोडणार नाही. लक्षात असू द्या. काय झालं रे? वाटलं होतं तसंच झालं. दिवाकर घर सोडून गेलाय. कुठे? काहीच पत्ता नाही म्हणाला. 24 तास उलटून गेलेत. सापडेल रे. एवढा मोठा माणूस जाऊन जाणार कुठे? डोकं शांत झालं की येईल परत. तू नको काळजी करू. तसं झालं तर बरंच होईल. पण मासाहेबांसाठी आणखीन एक धक्का. काय चाललंय मला तर काही कळतच नाही.